नमस्कार. तर आपण आज नवरात्री विशेष असे मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी 15 मिनिटामध्ये आपले अप्पे बनून तयार होतील. आपल्याला यासाठी भगर किंवा साबुदाणा भिजत घालायची गरज नाही. अगदी मनात येईल तेव्हा आपण हे अप्पे बनवून खाऊ शकतो. इतकी साधी सोपी ही रेसिपी आहे. पण हे अप्पे बनवण्यासाठी बऱ्याच काही महत्त्वाच्या टिप्स मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर एकदम मऊ लुसलुशीत तुमचे अप्पे बनून तयार होतील. म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि सोबतच आपण यासोबत असणारी चटणी कशी बनवायची चटपटीत ते सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया. तर इथे हे अप्पे बनवण्यासाठी मी 1 वाटी भरून भगर घेतलेली आहे. तर बऱ्याच भागामध्ये याला वरई सुद्धा म्हणतात. तर 1 वाटी भगर घेतलेली मी स्वच्छ केलेली ही भगर. आणि आपण इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे मोठे चमचे भरून 3 चमचे मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी हा साबुदाणा आहे. तर असं हे जे प्रमाण आहे तर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे हे अप्पे बनवण्यासाठी. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे साबुदाणा आणि भगर भिजवून घ्यायची नाही आहे पाण्यामध्ये. तर आपल्याला हे कढाईमध्ये छान भाजून घ्यायची आहेत. तर कढाई इथे गरम करायला ठेवली मी. आणि यामध्ये आता सगळ्यात अगोदर आपण भगर टाकून घेणार आहोत. आणि मीडियम गॅसवर छान ही भगर आपण भाजून घेणार आहोत. अगदी 1 मिनिटभर आपल्याला ही भगर छान भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भगर आणि साबुदाणा आपण सोबत भाजून घेणार आहोत. आणि भाजून घेतल्यामुळं काय होतं की आपल्याला ते पचायला सोपं जातं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळं. पण अशा प्रकारे भगर आणि साबुदाणा भाजून घेतला असल्यामुळं आपल्याला ते पचायला सोपं जातं, कारण ते हलकं होतं थोडंसं. आणि छान हे पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. आणि भगर आणि साबुदाणा आपण 1 मिनिटभर चांगल्या पद्धतीने भाजून घेतला आहे. आणि या स्टेजला आपल्याला यामध्ये तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. तर मी यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही जर वापरत नसाल जिरे तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही. पण अशा प्रकारे जर खात असाल आणि अशा प्रकारे गरम भगर आणि साबुदाणासोबत थोडेसे ते भाजले जातात तर त्याची चव आणखी छान उतरते यामध्ये. आणि आपण जिरे घातले त्याच वेळेला आपण इथे गॅस बंद केलेला आहे. आणि अशा प्रकारे जिरे घालून नक्की बघा. जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर खूपच छान चव लागते यामुळे. आणि आता ही सगळी भगर आणि साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो आपल्याला घ्यायचा आहे. हे दोन्हीही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि फक्त एक काळजी घ्यायची की हे वाटत असताना हे एकदम रूम टेम्परेचरवर थंड झालेलं पाहिजे, म्हणजे एकदम बारीक वाटल्या जाईल. नाहीतर हे जाड राहण्याची शक्यता असते. म्हणून पूर्ण थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरला हे बारीक वाटून घ्या. हे पूर्ण थंड झालेले आणि अशा प्रकारे मी मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेलं आहे. एकदम रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे याला पर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे चांगल्या प्रकारे फिरवलेलं आहे. यामध्ये आता आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला. आणि सोबतच मी यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ताकाचा सुद्धा वापर करू शकता. फक्त दही जास्त आंबट नसावं एवढी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि आता हे सर्व पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून मी हे मिक्सरला फिरवून घेतलं. आणि आता आपल्याला यामध्ये हवं तसं आपण पाणी ॲड करून हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. इथे सगळं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता तेच मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये टाकून घेणार आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करता येईल आणि हवी तशी कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं बनून तयार होईल. तर यामध्ये तुम्ही बघू शकता आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ठराविक असं काही पाण्याचं माप नाही आहे यामध्ये. कारण भगर बऱ्याच वेळेला तुम्ही दळलेली बारीक वाटल्या जाऊ शकते किंवा त्यापेक्षाही बारीक होऊ शकते. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आणि थोडंसं बऱ्यापैकी मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये लगेचच 2 चमचे आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर इथे पोहे खाण्याचा चमचा भरून मी दाण्याचा कूट घेतलेला आहे. तर अगदी बारीक दळलेला तो नसावा, थोडंसं जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि सोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचे. तर किसलेलं जे खोबरं असतं तर ते मी यामध्ये घातलेलं आहे. आणि हे सगळं आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळं खूपच छान चव येते या अप्प्यांना. आणि चवीपुरतं मी यामध्ये मीठ टाकून घेतलेले आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि यामध्ये पुन्हा आपण आवश्यकता वाटली तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी हे आपण ॲड करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता थोडंसं बॅटर आपल्याला इथे आपलं घट्ट वाटतंय, तर पाणी टाकून आपण याला पुन्हा थोडंसं सैल करणार आहोत. कारण भगर जशी जशी आपली भिजेल तर ती फुगेल, म्हणून थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं जे पाणी होतं तर ते सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर एकदम सगळं पाणी घालू नका, असं करून थोडं थोडं आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे पाण्याचं व्यवस्थित प्रमाण इथे होतं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपली भगरसुद्धा भिजेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही भगर आणि साबुदाणा भाजून मिक्सरला दळून ठेवला तर अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे उपवासाचे आप्पे बनवून खाऊ शकता. तर आता यासोबत असणारी चटणीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. चला तर मग चटणी कशी बनवायची ते बघून घेऊया आपण. तर इथे चटणी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरे, हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ आणि डेसिकेटेड कोकोनट इथे मी घेतलेले आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. थोडासा पाण्याचा वापर करून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथे अगदी 1 चमचा दही घातलेलं आहे आणि मिक्सरला मी पुन्हा फिरवून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे. तुम्ही ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता, खूपच चविष्ट लागते. पण याऐवजी तुम्ही जिरे जर खातच असाल तर यावर आपण मस्त छान जिऱ्याची फोडणी घालणार आहोत. तर मस्त गरम कडकडीत इथे मी ज्यावर जिऱ्याची फोडणी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता साजूक तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहे मी आणि मस्त गरमागरम अशी आपली चटणी इथे उपवासाची बनून तयार झालेली आहे. छान चटपटीत अशी अगदी साध्या पद्धतीने. इथं आपलं आता बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे. यामध्ये मी 1 बटाटा किसून घातलेला आहे, म्हणजे याचे सालं काढून स्वच्छ धुवून बटाटा मी यामध्ये टाकलेला आहे. तर यामुळे सुद्धा आपली इथे आप्यांची चव छान लागते, म्हणून मी यामध्ये थोडासा ॲड केलेला आहे. हे ऑप्शनल आहे, तसे सुद्धा आप्पे खूप छान बनतात. आणि आता आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला सोडा घालायचा आहे, कारण सोडा घातल्यानंतर लगेचच आपण यापासून आप्पे बनवून घेणार आहोत. अगदी 1 चिमूटभर मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि त्यावर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 चमचाभर मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे अंदाजे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सोडा टाकायच्या अगोदरच आपल्याला गॅसवर आपलं आप्यांचं जे भांडं आहे तर ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण सोडा घातल्यानंतर खूप फास्ट आपल्याला ही प्रोसिजर करावी लागते. तर आप्याचं भांडं मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यावर छान तेल घातलेलं आहे मी. तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता किंवा तुम्ही उपवासाला जे तेल वापरता त्याचा इथे तुम्ही वापर करू शकता. आणि आता आपण लगेचच यावर आप्पे घालून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला यावर कडेला आप्पे घालायचे, मध्यभागी घालायचे नाही आहे, कारण गॅसमध्ये एकदम फुल असतो, त्याच्यामुळे ते आप्पे लवकर होतात, पहिले होतात. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला हे बाकीच्या साईडचे आप्पे घालून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण मध्ये आप्पे टाकून घ्यायचे. आणि 1 ते 2 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी वरची बाजू छान झालेली आहे. चमच्याला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला आणि मग हे आप्पे पलटवून घ्यायचे आहेत. तर छान स्पंजी झालेले आहेत आपले आप्पे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी फुगलेले आहेत आणि सगळे आप्पे आपल्याला आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान पलटवून भाजून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले आप्पे आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता खालची बाजूसुद्धा आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतलेली आहेत आणि आपले आप्पे इथे एकदम बनून तयार झालेले आहेत. मस्त क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे आप्पे आपल्याला काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने सगळे आप्पे आपण बनवून घेणार आहोत. अगदी झटपट अशा पद्धतीने आपला हा चटपटीत असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. अगदी 2 जण आरामात पोटभर खाऊ शकतील एवढ्या प्रमाणामध्ये हा बनलेला आहे. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे आप्पे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.